हॅलो मित्रो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रो, धर्मादाय आयुक्तालयाची जाहिरात संकेतस्थळावर आलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात आकर्षक पोस्ट ती म्हणजे निरीक्षक या पदाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रो, सर्वप्रथम आपण या धर्मादाय आयुक्तालयाचे नेमके काम काय आहेत याबद्दलची माहिती जाणू। तर मित्रो, धर्मादाय आयुक्तालय अशा प्रकारची संस्था आहे जी धार्मिक संस्थाने आहेत या संस्थानांना मान्यता देणे, त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन करणे हे या संस्थेचं काम आहे। त्यामध्ये निरीक्षक हे पद अति आवश्यक आहे आणि या पदाची वेतन श्रेणीबद्दल जर आपण बोलायचं झालं तर S13 यामध्ये ही मोडली जाते। मित्रो, S13 ही वेतन श्रेणी म्हणजे जवळपास 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी यामध्ये दिली जाते। म्हणजे जवळपास तुमचा पगार हा 60,000च्या आसपास पर मंथ पडणार। आणि मित्रो, या पदाच्या जवळपास 121 जागा या रिक्रुटमेंट मध्ये आलेल्या आहेत। आणि मित्रो, या पदाची पात्रता जर आपण बघितली, शैक्षणिक अर्हता जर बघितली तर यामध्ये फक्त एज्युकेशन म्हणून तुम्हाला डिग्री एवढंच मागितलं आहे। जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधारक असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि यामध्ये कोणतीही टायपिंग वगैरे मागितली नाही। तर मित्रो, या निरीक्षक पदाच्या 121 जागांचे वर्गीकरण संवर्गानुसार या प्रकारे आहे। तर आपण आपल्या संवर्गानुसार या जागांची पाहणी करा आणि त्यानुसार या पदासाठी नक्की अप्लाय करा। मित्रो, या पदाचा अभ्यासक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये 4 विभाग असून इंग्लिश, मराठी, गणित आणि जीके यामध्ये प्रत्येकी 25 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते। यामध्ये एकूण 200 गुणांची ही परीक्षा आहे आणि याला 2 घंटे एवढा वेळ राहतो। तर जर तुम्ही सरळ सेवेचा स्टडी करत असाल तर तुमच्यासाठी ही अति महत्त्वाची ऍड आहे। यामधून अति उच्च पदावर आपण जाऊ शकतो। सरळ सेवेमधून भरती निघाली आहे आणि एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत नाही, म्हणून तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर खूप जोमाने अभ्यास करा आणि ही पोस्ट मिळवा। धन्यवाद।